हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करत आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 मधले आपण टोटल 18 प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत, व्यवस्थित सिस्टमॅटिक। आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन 2 मधले काही क्वेश्चन आहेत ते आधी कव्हर करायचे, त्यानंतर पुढचे क्वेश्चन। तर बघा, स्टेट द साइन ऑफ। आता साइन म्हणजे काय, त्याचं नेमकं साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला फक्त सांगा असं त्यांचं म्हणणं आहे। मग ह्यांचे आता tan 380 डिग्री, cot 230 डिग्री, sec 468 डिग्री, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशावरून ठरवतो आपण, तर दिलेला अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं त्याच्यावरून आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरवतो। मग त्याच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट, मी जी डायग्राम तुम्हाला सांगितलेली ती डायग्राम अतिशय महत्त्वाची, परत एकदा सांगतो। दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज y axis, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट। इथं 0 डिग्री अँगल, इथून इथपर्यंत 90 डिग्री अँगल, इथून इथपर्यंत 180 डिग्री अँगल, इथून इथपर्यंत 270 डिग्री अँगल आणि कंप्लीट वन रोटेशन 360 डिग्री। ओके, आणि आपण एक वाक्य ध्यानात ठेवलं होतं, ते वाक्य असं होतं, ऑल स्टुडंट टेक कॉफी। आता हे काय भानगडे, ऑल स्टुडंट टेक कॉफी, तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला। ऑल म्हणजे कोण, तर साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे सगळे पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये। आता सेकंड क्वाड्रंटमध्ये काय, तर यस म्हणजे काय, तर साइन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा, हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंटमध्ये। आता थर्ड क्वाड्रंटमध्ये टी काय, तर टॅन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट थिटा, हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात। आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये सी फॉर कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल सेक थिटा, हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात। आता बघूया आपण, ह्या डायग्रामवरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणते पॉझिटिव्ह कोणते निगेटिव्ह, म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल दिलेले अँगल पॉझिटिव्ह कुठे आहेत आणि निगेटिव्ह कुठे आहेत। मग बघा, आता पहिला काय आहे, tan 380 डिग्री। आता 380 डिग्री कशाच्या जवळ आहे बघा, तर 360 पेक्षा जास्त आहे, 60 70 80 360 आणि 20 ने जास्त आहे, म्हणजे कंप्लीट वन रोटेशन 360 आणि प्लस 20 केलं की म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतोय। मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, ऑल पॉझिटिव्ह असतात तर ऑलमध्ये टॅन पण येतोय, मग टॅन पण पॉझिटिव्ह आहे, तर मग काय म्हणणार आपण, देअरफॉर tan 380 डिग्री इज पॉझिटिव्ह। इट इज अ व्हेरी सिम्पल, हेच त्याचं सोल्युशन। एवढंच लिहिलं तरी चालतंय, फक्त त्यांनी साइन सांगा म्हटलंय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे। हां, तसंच आता बघा सोल्युशन, कॉट 230 डिग्री। आता 230 कुठे येते, 180च्या पुढं आणि 270च्या मागं, म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट काय असतात, पॉझिटिव्ह असतात। मग कॉट आहे तर कॉट पॉझिटिव्हच येणार आहे। मग इथं काय म्हणणार आपण, देअरफॉर कॉट 230 डिग्री इज पॉझिटिव्ह। इट इज अ व्हेरी सिम्पल। आता बघा 468 डिग्री। आता 468 डिग्री कुठे येईल, इथून इथपर्यंत 360 पुन्हा 90 किती, हे पहा 360 म्हणजे प्रत्येक 90 येते, कंप्लीट वन रोटेशन 360 आणि पुन्हा 90 जर ॲड केले तर 0 1505 कॅरी आलं, एक 450 होईल, बरोबर। म्हणजे कंप्लीट इथून इथपर्यंत 360 आणि पुन्हा 90 450 50 पुन्हा 18 म्हणजे इथं येणं, हे पहा साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंटमध्ये, आणि दिलाय सेक, मग सेक काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, कारण की इथं हे पहा साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत। मग हे सेकंड क्वाड्रंटमध्ये येतं आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये सेक काय असतो, तर निगेटिव्ह असतो। देअरफॉर सोल्युशन, देअरफॉर सेक 468 डिग्री इज निगेटिव्ह। झाले, एवढे सोपे आन्सर आहे त्याचे, असंच लिहिलं तरी चालेल, एवढे डिटेलमध्ये काही लिहायची गरज नाही, फक्त आपल्याला त्यांनी साइन सांगा म्हटलंय पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहे। हां, चला तर पुढचे क्वेश्चन पाहू आपण। क्वेश्चन नंबर 3, स्टेट द साइन्स ऑफ cos 4 रेडियन अँड cos 4 डिग्री, विच ऑफ दिस टू फंक्शन्स इज ग्रेटर। आता दोन आन्सर काढायचे, पहिल्यांदा यांचं साइन सांगायचे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, दोन्हीचे पण, cos 4 रेडियन cos 4 डिग्री। साइन सांगितल्यानंतर ह्या दोन्हीपैकी ग्रेटर कोण, म्हणजे मोठा कोणता आहे ते सांगायचे। चला सुरुवातीला साइन बघूया आपण, सुरुवातीला घेऊ कॉस, सोल्युशन काय घ्यायचं आपल्याला, cos 4 रेडियन। आता आपल्याला जनरली अँगल दाखवण्यासाठी डिग्रीमध्ये दाखवायचा आहे, बरोबर।
आता नेमकं 4 रेडियनला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करू आधी. मग 4 रेडियनला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर तो डिग्रीमध्ये जातो, तर 180 अपॉन पायने मल्टिप्लाय केलं की तो कशात जातो, डिग्रीमध्ये जातो. आपण पाहिलेलं आहे आधीच्या चॅप्टरमध्ये. बघूया आपण काय येते. काय येणार आहे, हा 4 × 180 ॲज इट इज. पायची व्हॅल्यू घेऊ आपण 22 अपॉन 7 इज इक्वल टू 4 × 180 डिवायडेड बाय 22 × 7. हे डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल घेतला. कितीने भाग जाईल, 2 2 4, 2 1 1, 2 11 22. ओके. त्याच्यानंतर 18 2 36 डिवायडेड बाय 11 × 7. पुन्हा 7 ने 7 0 0, 7 × 42, 6 7 42, 42 2 4, 7 3 21 आणि 4 25 डिवायडेड बाय 11. तर 11 किती, 11 1 11, 11 2 22, 23 24 25 3 राहिले, वरून घेतले 2 32, 32 म्हटल्यावर 11 2 22, पुन्हा 10 राहिले 100, 11 9 99, पुन्हा 1 राहिला 10, 11 9 99. म्हणजे आपण एक ॲप्रॉक्सिमेट काय करू, आता 0.99 येते ना, त्याला 230 करून टाकू किंवा 229 ठेवलं तरी चालते. पण हे पण 0.9 म्हणजे काय, कम्प्लीटच व्हायला आहे, त्याला 30 करून टाकू अप्रॉक्सिमेट डायरेक्ट. किती, 230, 229 होतं इथं. म्हणजे ह्याचा डिव्हिजन हे अप्रॉक्सिमेट करेक्ट आहे. हां, आधी आलेला पॉईंटचा ते ॲक्युरेट आहे जास्त, हा अप्रॉक्सिमेट करेक्ट. 230 डिग्रीचा अँगल आहे कोणता, 4 रेडियन. 4 रेडियन म्हणजे 230, म्हणजेच कॉस 230 डिग्री. आता कॉस 230 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते बघा, 230. 230 म्हटल्यावर 180च्या पुढं आणि 270च्या मागं, म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असते, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. म्हणजे कॉस काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. देअरफॉर कॉस 230 डिग्री, 230 डिग्री इज निगेटिव्ह. दॅट इज, हे 230 डिग्री निगेटिव्ह म्हणजेच हा निगेटिव्ह आहे. कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह, रेडियनमध्ये हा. ओके. आता पुढचा बघू आपण काय दिलेला आहे, कॉस 4 डिग्री. आता हे सोपं आहे, सिम्पल आहे एकदम. 4 डिग्री अँगल काढायचा आहे. 4 डिग्री म्हटल्यानंतर काय, एक अंदाजे इथून इथपर्यंत घ्या, हे इथं असेल 4 डिग्री. ओके, 4 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, म्हणजे हा पॉझिटिव्ह असणार आहे. काय म्हणणार आपण, वाटलं असते तेव्हा केल्या, कॉस 4 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग त्याच्यामुळं काय सांगणार आपण, कॉस 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. आता तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह मोठा असतो का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह मोठाच असणार आहे, निगेटिव्ह लहानच असणार आहे. मग इथं काय सांगणार आपण, देअरफॉर कॉस 4 डिग्री ग्रेटर दॅन कॉस 4 रेडियन. तर कॉस 4 हा मोठा आहे कुणापेक्षा, कॉस 4 रेडियनपेक्षा. झालं, इट इज अ सिम्पल, इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल, इट इज अ व्हेरी व्हेरी सोपा. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. State the quadrant in which theta lies if sin theta is less than 0 and tan theta is greater than 0. चला बघूया आपण नेमके हे दोन्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात. आता डायग्राम तर ऑलरेडी आपण काढलेली, ह्याच डायग्रामचा यूज करू आपण. आता सुरुवातीला sin theta is less than 0 घेऊ आपण. sin theta is strictly less than 0. ह्याचा अर्थ काय, तर 0पेक्षा लहान व्हॅल्यू थिटा राहिले इथे लिहायचं. हां, थिटा साइन थिटा हा 0पेक्षा लहान आहे. 0पेक्षा लहान सगळ्या व्हॅल्यू कशा असतात, निगेटिव्ह असतात, मायनस असतात. म्हणजेच इथं काय म्हणणार आपण, साइन थिटा इज निगेटिव्ह. साइन थिटा इज निगेटिव्ह कशावरून, तर ह्याच्यावरून. ओके, 0पेक्षा लहान आहेत म्हणजे निगेटिव्ह आहे साइन थिटा. मग साइन थिटा निगेटिव्ह कुठं असतो, चला बघूया आपण. पहिल्यामध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह आहेत. साइन थिटा इथं पण पॉझिटिव्ह आहे. हां, थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह असतो. साइन थिटा थर्ड आणि फोर्थ क्वार्टरमध्ये निगेटिव्ह असतो. इथं सांगू आपण, साइन थिटा इज निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. साइन थिटा निगेटिव्ह कुठं असतो, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके. हां, आता पुढचा घेऊ आपण, टॅन थिटा. टॅन थिटा इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आता ह्याचा अर्थ काय होतो, टॅन थिटा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0पेक्षा मोठ्या व्हॅल्यू. आता 0पेक्षा मोठ्या व्हॅल्यू सगळ्या पॉझिटिव्हच असतात, म्हणजे टॅन पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. आता टॅन थिटा पॉझिटिव्ह कुठं असतो, पहिल्या क्वार्टरमध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह म्हणजे टॅन थिटा पॉझिटिव्ह आला. फर्स्टमध्ये
आणि थर्डमध्ये हे पहा फर्स्ट आणि थर्डमध्ये टॅन काय असतो पॉझिटिव्ह आहे, सेकंडमध्ये निगेटिव्ह आहे आणि फोर्थमध्ये पण निगेटिव्ह आहे. तर फर्स्ट आणि थर्डमध्ये पॉझिटिव्ह असतो. मग इथं सांगू आपण देअरफॉर टॅन थिटा इज पॉझिटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ फर्स्ट अँड थर्डमध्ये पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट अँड थर्डमध्ये पॉझिटिव्ह आहे. थर्ड टॅन थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. टॅन थिटा इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. आता हे सांगितलं आपण सेपरेट. आता एकत्रित दोन्हीचं सांगायचं आहे आपल्याला. टॅन थिटा लेस दॅन 0 आणि टॅन थिटा ग्रेटर दॅन 0 ह्या दोन्हीचं एकत्रित सांगायचं आहे. एकत्रित सांगण्यासाठी ह्या दोन्हीमध्ये कॉमन कोणता क्वाड्रंट येतं आहे, तर दोन्हीमध्ये कॉमन क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट येतं आहे. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये सांगायचं हे काय आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये काय सांगणार आपण, लाय करतोय म्हणून. हे स्टेट द क्वाड्रंट इन विच थिटा लाय. तर थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करतोय, तर या दोन्हीमधला कॉमन घ्यायचा थर्ड. मग इथं सांगणार आपण देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थिटा कुठे लाय करतोय, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असणार आहेत. थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही व्हॅल्यू कशा ट्रू, तर बघा साईन थिटा थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार आहे आणि टॅन थिटा थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असणार आहे. सिम्पल, दोन्हीचा कॉमन घ्यायचा. नेक्स्ट पुढचा पण असाच आहे. कुणाला हे जर क्लिअर झाला नसेल तर पुढचा क्वेश्चन समजला तर हे पण क्लिअर होऊन जाईल. तसा सिम्पल आहे. तर बघा आधीच्या प्रॉब्लेमसारखा सेकंड नंबरचा आहे. परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. बघा सोल्युशन कॉस थिटा इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. ह्याचा अर्थ काय, तर कॉस थिटाची व्हॅल्यू 0पेक्षा लहान आहे म्हणजेच निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह नंबर हे 0पेक्षा लहान असतात. म्हणजेच काय सांगणार आपण, देअरफॉर कॉस थिटा इज निगेटिव्ह. कॉस थिटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो, कॉस थिटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो, फर्स्टमध्ये तर सगळे पॉझिटिव्ह असतात, फोर्थमध्ये पण कॉस पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिजे आपल्याला. म्हणजे सेकंड आणि थर्डमध्ये कॉस काय असतो, निगेटिव्ह असतो. मग इथे सांगणार देअरफॉर कॉस थिटा इज निगेटिव्ह इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. आता पुढचा सांगू टॅन थिटा इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. ह्याचा अर्थ काय होतो, तर 0पेक्षा टॅन थिटाच्या व्हॅल्यू मोठ्या आहेत आणि 0पेक्षा ज्या काही व्हॅल्यू मोठ्या असतात त्या पॉझिटिव्ह असतात. इथं काय सांगणार आपण, टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. मग टॅन थिटा कुठं पॉझिटिव्ह असतो, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्टमध्ये एक पॉझिटिव्ह आहे आणि थर्डमध्ये, मग अशीच बघितलं आपण फर्स्ट आणि थर्डमध्ये पॉझिटिव्ह आहे. मग इथं काय म्हणणार आपण, देअरफॉर टॅन थिटा इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. आता ह्या दोन्हीचा कॉमन घ्यायचा थिटा. मग आता थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय, तर ह्या दोन्हीतला कॉमन काय, थर्ड क्वाड्रंट आहे. दोन्हीमध्ये कॉमन काय, थर्ड क्वाड्रंट. थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. सिम्पल, इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा आता क्वेश्चन नंबर 5, इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. आता इव्हॅल्युएट करायचं म्हणजे काय, तर त्याची व्हॅल्यू काढायची. इट इज व्हेरी सिम्पल. अशा व्हॅल्यू आपण सेपरेट काढल्या. आता बघा सोल्युशनमध्ये ॲज इट इज घेऊ आपण. साईन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री इज इक्वल टू साईन 30 डिग्री माहिती आहे तुम्हाला, आपल्या टेबलमध्येच आहे. 90 डिग्रीपर्यंत टेबल पार्टच पाहिजे. साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, हाफ. कॉस 45 डिग्री काय असतो, 1/√2. आता टॅन 180 डिग्री आपल्या टेबलमध्येच नाही, मग कसं लिहायचं ह्याला, तर मी सांगितलं नाही तुम्हाला, ह्याला असं लिहायचं टॅन 90 डिग्री प्लस 90 डिग्री असं लिहू शकता. 90 + 90 180 इज इक्वल टू 1/2 प्लस 1/√2 प्लस. मग आता हे 90 प्लस थिटा म्हणायचं ह्याला थोड्या वेळासाठी. आणि थिटा हा आपण ॲक्यूट अँगल सपोज करायचा आहे. मी सांगितलेली टेक्निक, जरी 90 डिग्री असलं तरी त्याला ॲक्यूट अँगल सपोज करायचं आहे. सपोज म्हटलं आहे मी. मग 90 प्लस थिटा कोणत्या क्वार्टरमध्ये येते, तर इथून इथपर्यंत 90 आणि प्लस थिटा जायचं आहे म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये. आणि सेकंड क्वार्टरमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी निगेटिव्ह असतात.
ओके, म्हणजे पहिल्यांदा हे निगेटिव्ह येणार आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन काय असतो तर निगेटिव्ह असतो. आता 90च्या मल्टिपलमध्ये 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये चेंज असतं चेंज, आणि 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज असतं नो चेंज. तर हे 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये म्हणजे चेंज, टॅनचं काय होणार कॉट होणार 90 डिग्री. मग इज इक्वल टू 1/2 प्लस 1/√2 मायनस. आता कॉट 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते कॉट 90 डिग्री. आता ह्याच्यामध्ये काय कॉस 90 आणि साईन 90. तर साईन 90 काय असतो 1 असतो, आणि कॉस 90 नॉट डिफाईन होईल. मग 0 म्हटलं नाही साईन 0 डिग्री 0 आणि साईन 90 डिग्री 1 असतो, आणि कॉस 90 डिग्री 0 असतो. 0/1 0 येते ना 0. कॉट 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते तर 0 येते. टेबलमध्ये बघा तुम्ही सापडेल तुम्हाला. चला आता हे -0 लिहायची गरज नाही, फक्त एवढंच लिहायचं 1/2 प्लस 1/√2. बस असंच ठेवलं तरी चालेल, किंवा जर पुढं सॉल्व करायचं असेल तर ह्यांची ॲडिशन करून घ्यायची क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. पण मला वाटतं इथंच थांबा, पुढं काय ॲडिशन केली तरी कॉम्प्लिकेट होणारच आहे. त्याच्यामुळे हेच आन्सर फायनल ठेवा. पुढं जाता येते सॉल्व करत, पण आपल्याला नाही जायचं, इथंच थांबायचं आहे. तर 1/2 प्लस 1/√2 हेच फायनल आन्सर ठेवा.